नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या या लाडक्या चॅनलमध्ये सहर्ष स्वागत आहे. मित्रांनो आजच्या लेक्चरमध्ये आपण म्हणजेच 10 का दमच्या या सेशनमध्ये आपण करंट अफेअर रिलेटेड म्हणजे चालू घडामोडी रिलेटेड काही MCQ जे आहे ते बघणार आहोत. त्या MCQची थेअरीसुद्धा तुम्हाला इथे माहिती पडेल आणि MCQ रिलेटेड जे पण करेक्ट त्याचं उत्तर असेल याबद्दलही माहिती तुम्हाला इथे होऊनच जाईल. तर जास्त वेळ न गमवता, कारण की अधिकाऱ्यांचा वेळ असतो मित्रांनो महत्त्वाचा, त्यामुळे जास्त वेळ न गमवता आजचं आपलं पहिलं सेशन जे आहे ते स्टार्ट करूया, ज्यामध्ये आपण पहिला क्वेश्चन घेऊया. की पहिला क्वेश्चन आहे मित्रांनो, अलीकडेच भारताच्या पंतप्रधानांनी कोणत्या शहरामध्ये इंडिया एक्सपो मार्ट येथे सेमिकॉन इंडिया 2024चं उद्घाटन केलेलं आहे. ओके, तुमचे ऑप्शन आहेत ग्रेटर नोएडा, भोपाळ, जयपूर की गांधीनगर, आणि याचं नेमकं उत्तर आहे मित्रांनो ग्रेटर नोएडा. ओके, लक्षात असू द्या भारताच्या पंतप्रधानांनी कोणत्या शहरात, तर ग्रेटर नोएडा या शहरात इंडिया एक्सपो स्मार्ट जे सेमिकॉन इंडिया 2024 आहे याचं उद्घाटन जे आहे ते केलेलं आहे. आणि जर कधी तुम्हाला तारीख विचारली तर तारीख लक्षात असू द्या मित्रांनो, तारीख आहे 11 सप्टेंबर 2024. ओके, 11 सप्टेंबर 2024 रोजी उत्तर प्रदेशमधील ग्रेटर नोएडा येथे सेमिकॉन इंडिया 2024चं उद्घाटन जे आहे ते करण्यात आलेलं होतं. आणि हा कार्यक्रम 11 सप्टेंबरपासून तर 13 सप्टेंबर असा जो आहे 3 दिवस जो हा कार्यक्रम चाललेला होता. आणि याला सेमी कंडक्टर गुंतवणुकीचं केंद्र, लक्षात असू द्या सेमी कंडक्टर गुंतवणुकीचं केंद्र, इन्व्हेस्टमेंट केंद्र म्हणून सुद्धा याला ठळकपणे जे आहे ते ओळखलं जातं. ओके, तर ही माहिती लक्षात असू द्या. ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन जो आहे तो घेऊया. नेक्स्ट क्वेश्चन आहे, अलीकडे कोणता देश इंटरनॅशनल सोलर अलायन्स म्हणजेच ISA मध्ये सामील होणारा 101वा सदस्य देश जो आहे तो बनलेला आहे. तुमचे ऑप्शन आहेत पाकिस्तान, नेपाळ, भूतान आणि क्रोएशिया. ओके, आणि याचं उत्तर जे आहे तुम्हाला इमेजमधूनही कळत असेल, असं वेगळं असं सांगण्याची गरज नाही, परंतु तरीसुद्धा लक्षात असू दे याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो नेपाळ. ओके, नेपाळ पूर्ण सदस्य म्हणून इंटरनॅशनल सोलर अलायन्स म्हणजे ISA जे आहे मध्ये सामील होणारा 101वा देश जो आहे तो बनलेला आहे. आणि ॲक्च्युली नेपाळने नवी दिल्लीमध्ये ISAला मान्यता देण्याचं जे परमिशन होती ना, मान्यता जी आहे ती कंप्लीट, जी प्रोसिजर आहे ती कंप्लीट केलेली होती नवी दिल्ली येथे. हे नेहमी लक्षात असू दे, त्यामुळे हे थोडं महत्त्वाचं आहे. आणि नेपाळचे डॉक्टर सुरेंद्र थापा आणि भारताचे संयुक्त सचिव अभिषेक सिंग यांच्यात एक बैठक झाली होती, त्यामध्ये याला मान्यता जी आहे ती देण्यात आलेली होती. ओके, नेक्स्ट क्वेश्चन घेऊया. नेक्स्ट क्वेश्चन आहे, नुकत्याच बातम्यांमध्ये नमूद केलेले मॅकॅनिया मिक्रांथा म्हणजे नेमकं काय आहे? एक नवीन TBची लस आहे, सिंथेटिक अन्नरंग आहे, आक्रमक तण आहे म्हणजे तणावर आक्रमण करणारं रसायन आहे की कीटनाशक आहे? ओके, आणि याचं योग्य उत्तर काय आहे सर? तर याचं योग्य उत्तर सर्वांनाच माहिती असेल मित्रांनो, हे आहे आक्रमण तण. कारण की इमेजवरूनही तुम्ही ओळखू शकता की मॅकॅनिया मिक्रांथा हे एक ॲक्च्युली आक्रमण तण आहे. आणि लक्षात असू द्या, तुम्हाला भद्रा व्याघ्र प्रकल्प माहिती असेल, या भद्रा व्याघ्र प्रकल्पामध्ये हा वेगाने पसरतोय. ठीक आहे, भद्रा व्याघ्र प्रकल्पामध्ये हा वेगाने जो तण आहे ना, जो वेगाने आक्रमण तण जो आहे मॅकॅनिया मिक्रांथा हा वेगाने पसरतोय. आणि हा याचं मूळ स्थान जर तुम्हाला विचारलं तर याचं मूळ स्थान आहे मित्रांनो दक्षिण अमेरिका. ओके, दक्षिण अमेरिका हे मूळ स्थान आहे, परंतु सध्या भारतामध्ये भद्रा व्याघ्र प्रकल्पामध्ये हे वेगाने पसरत आहे. ओके, आणि याच्याबद्दल सर्वप्रथम माहिती जी आहे ती 1940 मध्ये जी आहे ती झालेली होती. ओके, 1940 मध्ये जे चहाचे मळे असतात ना, यामध्ये या पिकांचा जो धोका आहे ना तो पहिल्यांदा दिसून आलेला होता. ओके, नेक्स्ट क्वेश्चन घेऊया. नेक्स्ट क्वेश्चन आहे, नुकतीच बातमीत दिसणारी निलगिरी माउंटन रेल्वे ही नेमकी कोणत्या राज्यात आहे? ओके, नुकतीच बातम्यांमध्ये दिसणारी निलगिरी माउंटन रेल्वे कोणत्या राज्यात आहे? आसाममध्ये आहे, हिमाचल प्रदेशमध्ये आहे, उत्तराखंडमध्ये आहे की तामिळनाडूमध्ये आहे? आणि याचं योग्य उत्तर तुम्हाला सर्वांनाच माहिती असेल मित्रांनो की निलगिरी माउंटन रेल्वे आहे. माउंटन रेल्वे दिलेला आहे ना, तर तुम्ही इझिली ओळखू शकता. योग्य उत्तर आहे मित्रांनो तामिळनाडू. तर लक्षात असू द्या, कुन्नूर रेल्वे स्टेशन इथे निलगिरी माउंटन रेल्वेचा एक भाग आहे आणि अमृत भारत स्टेशन अंतर्गत हे जे आहे ते हे भाग जे आहे ते चालतात. ठीक आहे, हे लक्षात असू द्या. आणि यामध्ये निलगिरी माउंटन रेल्वे जी आहे ही तामिळनाडूचा प्रमुख भाग म्हणून काम करत आहे. ठीक आहे, हे कुन्नूर रेल्वे स्टेशनपासून तर अमृत भारत रेल्वे स्टेशनपर्यंत चालते, परंतु हे अमृत भारत स्टेशनपर्यंत चालते, परंतु हे निलगिरी माउंटन रेल्वे तामिळनाडूचा एक प्रमुख भाग म्हणून सध्या कार्यरत आहे. ओके, नेक्स्ट क्वेश्चन आहे, अलीकडे कोणत्या मंत्रालयाने ग्रीनिथ स्टील पाथवेज टू सिस्टॅबिलिटी या कार्यक्रम जो आहे आयोजित केलेला होता? पोलाद मंत्रालय होतं, विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालय होतं, नवीन आणि नवीकरणीय ऊर्जा मंत्रालय होतं की संरक्षण मंत्रालय होतं? असे सिंपल प्रश्न आहे. प्रश्न अतिशय सिंपल आहे की ग्रीनिथ स्टील पाथवे टू सस्टेनेबिलिटी हा कार्यक्रम आयोजित कोणी केलेला होता? कोणत्या मंत्रालयाअंतर्गत हा आयोजित करण्यात आलेला होता? आणि लक्षात असू द्या मित्रांनो, आयरन मंत्रालय म्हणजे पोलाद मंत्रालयाअंतर्गत हा कार्यक्रम जो आहे तो आयोजित केलेला होता. आणि कधी आयोजित केलेला होता? तारीख लक्षात असू द्या मित्रांनो, तारीख आहे 10 सप्टेंबर 2024. ठीक आहे, म्हणजे आत्ता काही दिवसांअगोदर 10 सप्टेंबर 2024ला ग्रीन स्टील पाथवे टू सस्टेनेबिलिटी हा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला होता. आणि कुठे आयोजित केला होता त्याबद्दलही लक्षात असू द्या, आयोजित केलेला होता नवी दिल्ली येथे. ओके, नवी दिल्ली येथे हा जो कार्यक्रम आहे हा आयोजित करण्यात आलेला होता, हे नेमके लक्षात असू द्या.
ओके, नेक्स्ट क्वेश्चन आहे पंतप्रधान ग्राम सडक योजना, ज्याला म्हटलं जातं PMGSY, अलीकडे बातम्यांमध्ये दिसली, ही कोणत्या मंत्रालयाअंतर्गत लागू केली जाते? ते ग्रामीण विकास मंत्रालय आहे, गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्रालय आहे, गृह मंत्रालय आहे की शहरी विकास मंत्रालय? ओके, आणि याच्याबद्दल सर्वांनाच माहिती असेल मित्रांनो, ते आहे ग्रामीण विकास मंत्रालय. ओके, कारण की पंतप्रधान ग्राम सडक योजना आहे, तर हे नेमकं ग्रामीण विकास मंत्रालयाच्या अंतर्गत येतं. याबाबत जास्त डिटेलमध्ये सांगायचं झाल्यास लक्षात असू द्या, 11 सप्टेंबर 2024 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाने प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेच्या 4थ्या टप्प्याला मंजुरी जी आहे ती दिलेली आहे. आणि त्याच अंतर्गत, ठीक आहे, त्याच अंतर्गत लक्षात असू द्या, ग्रामीण विकास जे मंत्रालय आहे हे याच्यासाठी पूर्ण कामाची अंमलबजावणी बघण्याचं काम जे आहे ते ग्रामीण विकास मंत्रालयाकडे सोपवण्यात आलेलं आहे. ओके, त्यानंतर आहे अलीकडे बातम्यांमध्ये दिसलेला अहेतुल्ला लॉन्गिरोड्रिस कोणत्या प्रजातीचा आहे? तो स्पायडर प्रजातीचा आहे, बेडूक प्रजातीचा आहे, साप प्रजातीचा आहे की मासा प्रजातीचा आहे? आणि इमेजवरूनही तुम्ही ओळखू शकता मित्रांनो, हा आहे ॲक्च्युली साप प्रजातीचा. ओके, अहेतुल्ला लॉन्गिरोड्रिस हे टोटली साप प्रजातीचा एक नवीन सापाची प्रजाती जी आहे भारतात पहिल्यांदा सापडलेली आहे. बघा, जगात सापडली असा प्रश्न नाही आहे, हा भारतात पहिल्यांदा सापडलेली आहे. आणि याचा पल्ला जो आहे ना, म्हणजे याचा जो आकार आहे तो अतिशय लांब देण्यात आलेला आहे. लक्षात असू द्या, याचा आकार जो आहे हा बारीक प्रमाणात पण अतिशय लांब स्वरूपात याचा आकार जो आहे तो देण्यात आलेला आहे. आणि हा साप जो आहे अहेतुल्ला लॉन्गिरोड्रिस हा पहिल्यांदा आपल्या भारतामध्ये बिहार आणि मेघालय या भागांमध्ये दिसून आलेला आहे. लक्षात असू द्या, बिहार आणि मेघालय या भागांमध्ये हा जो साप आहे दिसून आलेला आहे. अतिशय बारीक असतो, अतिशय म्हणजे अतिशय बारीक, आणि हा हार्डली 4 फूट लांबपर्यंत आढळू शकतो. ठीक आहे, 4 फूट लांबपर्यंत हा साप जो आहे तुम्हाला आढळू शकतो. ओके, नेक्स्ट क्वेश्चन आहे अलीकडे ओमान कोणत्या देशासोबत ईस्टर्न ब्रिज VII आणि अल वियाह 5, ठीक आहे, ईस्टर्न ब्रिज 7 आणि अल नवाह 5 व्यायाम आयोजित जो आहे तो करतो? तो भारतासोबत करतो, भूतानसोबत, म्यानमारसोबत की नेपाळसोबत? आणि याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो भारत. कारण भारतावर प्रश्न आहे तो ऑब्व्हियसली गोष्ट आहे, त्याचं योग्य उत्तर राहणार आहे भारत. तर ओमान कोणत्या देशासोबत ईस्टर्न ब्रिज 7 आणि अल नजाह 5 व्यायाम जो आहे तो आयोजित करतो? तर हा व्यायाम मित्रांनो भारत या देशासोबत जो आहे तो आयोजित करतो. आणि सर आयोजित नेमका कधी करण्यात आलेला होता? तर सप्टेंबर जो आहे 11 ते 22 सप्टेंबर 2024 दरम्यान वायुसेनेने हा जो कार्यक्रम आहे हा आयोजित केलेला होता, ज्यामध्ये ओमान, ठीक आहे, लक्षात असू द्या, ज्यामध्ये ओमान आणि भारत यांच्या मिक्सचरने म्हणजे यांच्या मदतीने हा कार्यक्रम जो आहे तो आयोजित केलेला होता, ज्यामध्ये ओमानच्या हवाई तळावर एक कार्यक्रम जो आहे पूर्व ब्रिज 7 जो आहे हा सरावामध्ये भारत सहभागी झालेला होता. आणि असेच सराव जेव्हा भारतामध्ये होतात त्यामध्ये ओमान सुद्धा आता सहभागी होणार आहे. ओके, नेक्स्ट क्वेश्चन आहे अलीकडे ग्रीन हायड्रोजनवर दुसरी आंतरराष्ट्रीय परिषद कोठे आयोजित करण्यात आलेली होती? ओके, प्रश्न फारसा सोपा आहे की अलीकडे ग्रीन हायड्रोजनवर दुसरी आंतरराष्ट्रीय परिषद कोठे आयोजित करण्यात आली होती? लखनौ येथे, जयपूर येथे, चेन्नई येथे की नवी दिल्ली येथे? आणि याच्याबद्दल ही माहिती असेल की ग्रीन हायड्रोजनवर चालणारे मॅक्सिमम प्रोजेक्ट जे आहे किंवा परिषदा ज्या आहे या नवी दिल्ली येथे आयोजित केल्या जातात. त्यामुळे योग्य उत्तर जे आहे ते लक्षात असू द्या. बघा, इथे तुम्हाला इमेजमध्ये सुद्धा दिसत असेल नवी दिल्ली. ओके, ग्रीन हायड्रोजन इंडिया 2024 याचं उत्तर जे आहे ते आहे मित्रांनो नवी दिल्ली. आणि लक्षात असू द्या, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 11 सप्टेंबर 2024, ओके, तारीख तुम्हाला लक्षातच असेल, 11 सप्टेंबर 2024 रोजी ग्रीन हायड्रोजनवर दुसऱ्या आंतरराष्ट्रीय परिषदेचं उद्घाटन जे आहे ते केलेलं होतं. आणि ही परिषद जी आहे ते भारत मंडपन नवी दिल्ली येथे 11 ते 13 सप्टेंबरच्या दरम्यान जे आहे ते आयोजित करण्यात आलेली होती. आणि भारताला जागतिक स्तरावर एक स्थान प्राप्त करून देणे हेही या योजनेचा, या परिषदेचा उद्देश होता मित्रांनो, हे सुद्धा लक्षात असू द्या. ओके, नेक्स्ट क्वेश्चन काय आहे ते बघूया. ओके, नेक्स्ट क्वेश्चन आहे इंटरनॅशनल बिग कॅट अलायन्स, ज्याला आपण म्हणतो IBCA, अलीकडेच बातम्यांमध्ये दिसले, हे कोणत्या वर्षी ॲक्च्युली लॉन्च केलेले होते? ओके, कोणत्या वर्षी जे आहे ते लॉन्च केलेले होते? बिग कॅट अलायन्स, ज्याला IBCA असं म्हटलं जातं. त्याचं ऑप्शन्स आहे 2019, 2020, 2023 की 2024. ठीक आहे, बघा आपण चालू घडामोडीवर प्रश्न बघतोय, त्यामुळे उत्तर जे आहे ते कोणतं असण्याची जास्त चान्सेस आहेत? 2023. ठीक आहे, लक्षात असू द्या. इंटरनॅशनल बिग कॅट अलायन्स, ज्याला IBCA म्हटलं जातं, हे अलीकडेच बातम्यांमध्ये दिसले. तर ते कोणत्या वर्षी जे आहे ते लॉन्च केलेले होते? ॲक्च्युली हे जे आहे 2023 मध्ये जे आहे ते आयोजित केलेले होते. आणि याला आधी प्रोजेक्ट टायगर असं सुद्धा म्हटलं जायचं. ठीक आहे, प्रोजेक्ट टायगरचा एक वर्धापन दिन होता मित्रांनो, तो 50वा वर्धापन दिन होता. आणि 9 एप्रिल 2023 रोजी हा जो इंटरनॅशनल बिग कॅट अलायन्स जो आहे IBCA जो आहे तो या प्रोजेक्ट टायगरच्या बेसवर म्हणजे 50व्या वर्धापना दिनादिवशीच आयोजित करण्यात आलेला होता, हे लक्षात असू द्या. ओके, तर हे होते मित्रांनो आजचे काही क्वेश्चन्स. कदाचित तुम्हाला आजचे जे क्वेश्चन आहे हे थोडेफार इम्पॉर्टंट वाटले असतील. जर आजचा एक जरी क्वेश्चन महत्त्वाचा वाटला असेल की ठीक आहे सरांनी एक तरी क्वेश्चन हा महत्त्वाचा घेतलेला आहे, तर एक जरी क्वेश्चन महत्त्वाचा वाटला असेल तर लाईक शेअर नक्की करा, मित्रांना सुद्धा रेकमेंड करा, कधी काही स्टेटसही ठेवत चला. आणि लक्षात असू द्या मित्रांनो की तुम्हाला कोणत्याही टॉपिकवर, अगदी कोणत्याही टॉपिकवर जर सेशन हवं असेल, कोणतीही माहिती हवी असेल तर
कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. 101% तुमच्यासाठी सेशन जे आहे ना ते लावण्यात येईल. फक्त तुम्हाला सांगायचं आहे की तुम्हाला कोणत्या टॉपिकवर सेशन हवा आहे आणि कोणता टॉपिक हा नाही समजत आहे. 100% टॉपिकही समजून देण्यात येईल आणि 100% त्याच्यासाठी सेशनही लावण्यात येईल. तर मित्रांनो, आता आपण भेटूया पुढच्या लेक्चरमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या, अभ्यास करा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे कामाची रिस्पेक्ट करा. कारण की आज कामाची रिस्पेक्ट कराल तर 101% कामसुद्धा उद्या तुमची रिस्पेक्ट ही करेलच. त्यामुळे कामाची रिस्पेक्ट करत राहा आणि आता भेटूया पुढच्या सेशनमध्ये. तोपर्यंत मात्र काळजी घ्या.